नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजचा टॉपिक आहे नफा आणि तोटा. आता नफा आणि तोटा यामध्ये तीन किमती फार महत्त्वाच्या असतात. एक, खरेदी किंमत. खरेदी किंमत म्हणजे काय? ज्या किमतीला एखादी वस्तू आपण खरेदी करतो त्याला काय म्हणतात? खरेदी किंमत. यालाच काय म्हणतात? कॉस्ट प्राईस, CP. कॉस्ट प्राईस CP. त्यानंतर विक्री किंमत. विक्री किंमत म्हणजे काय? ज्या किमतीला आपण एखादी वस्तू विकतो त्याला काय म्हणतात? विक्री किंमत, सेलिंग प्राईस म्हणजे SP. आणि छापील किंमत. एखाद्या वस्तूवर जी किंमत छापलेली असते त्या किमतीला काय म्हणायचं? छापील किंमत. आता याला MRP किंवा MP असं, मार्केट प्राईस किंवा मॅक्झिमम रिटेल प्राईस असं म्हणतात. आता खरेदी किंमत, विक्री किंमत आणि छापील किंमत या सगळ्यांचा संबंध कसा येतो? तर नफा आणि तोटा. म्हणजे खरेदी किंमत, विक्री किंमतीचा कशावर संबंध येतो? नफा आणि तोटा. आता नफा म्हणजे काय? वस्तूची विक्री किंमत जर जास्त असेल खरेदी किंमतीपेक्षा तर तेव्हा काय होतो? त्या व्यवहारात नफा होतो. आणि शेकडा नफा काढण्यासाठी आपण काय वापरतो? नफा भागिले खरेदी किंमत गुणुले 100. म्हणजे एक लक्षात काय येतं आपल्या, की नफा नेहमी खरेदी किंमतीवर काढला जातो. त्यानंतर येतो तोटा. तोटा म्हणजे काय? जर एखाद्या वस्तूची खरेदी किंमत जास्त असेल आणि विक्री किंमत कमी असेल तर त्या व्यवहारात काय होतो? नेहमी तोटा होतो. आणि शेकडा तोटा कसा काढतात? तोटा भागिले खरेदी किंमत गुणुले 100. म्हणजेच अजून एक काय, की तोटा हा नेहमी कोणत्या किमतीवर काढला जातो? खरेदी किमतीवर. नफा आणि तोटा खरेदी किमतीवर काढले जातात. त्यानंतर नेक्स्ट सूट. सूट म्हणजे काय? आपल्याला सगळ्याला माहिती आहे. छापील किमतीवर काही अमाऊंट किंवा काही रुपये सूट दिली किंवा कमी केले तर ते काय मिळते? आपल्याला सूट मिळते. म्हणजे छापील किमतीवर वजा विक्री किंमत जर केली तर आपल्याला काय मिळते? सूट मिळते. आणि शेकडा सूट बरोबर काय असते? सूट भागिले छापील किंमत गुणुले 100. म्हणजेच आपण सूट नेहमी कोणत्या किमतीवर काढतो? छापील किमतीवर काढतो. आता पाहूया आपण एक्झाम्पल. आता काय म्हटलंय? एक वस्तू 2070 रुपयांना विकल्याने 270 रुपये नफा होतो, तर शेकडा नफा किती? आता या वस्तूची विक्री किंमत किती आहे? 2070. आणि त्यावर नफा किती झाला? 270 रुपये नफा झाला. तर खरेदी किंमत काय असेल? खरेदी किंमत काय करावं लागेल? या दोघांची वजाबाकी. कारण आपल्याला माहीत आहे काय? नफा बरोबर, हे आपण मराठीत लिहू, नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. आता नफा किती आहे? 270 बरोबर विक्री किंमत 2070 वजा CP. CP इकडे गेला म्हणजे किती झालं? CP बरोबर खरेदी किंमत बरोबर 2070 वजा 270. 0, 7 मधून 7 गेले 0 आणि इथे किती राहिले? 1800. म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती आली? 1800. मग आता आपल्याला काढायचं आहे शेकडा नफा. शेकडा नफा बरोबर नफा किती झालाय? 270 भागिले 1800, कारण खरेदी किमतीवर काढतो नेहमी नफा, आणि गुणुले 100. 0ला 0 गेले, 9 2 18, 9 त्रिक 27 आणि 2ने भाग दिला तर किती गेला? 15. म्हणजे शेकडा नफा बरोबर किती मिळाला? 15%. नेक्स्ट, एक वस्तू 2280 रुपयांना विकल्याने 430 रुपये नफा होतो, तर शेकडा नफा किती? आता काय करावं लागेल? आता आपण डायरेक्ट करू. खरेदी किंमत काय असेल? 2280 वजा 430. किती आलं? 1850. खरेदी किंमत 1850. आणि आता शेकडा नफा बरोबर 430 भागिले
1850 गुणुले 100. शून्यला शून्य गेले, कितीने भाग जाईल? 43 गुणुले 5, 5 त्रिक 15, 1 5 20 आणि 1 22. पहा, इथे 2280 नाही, इथे आहे 2580. आता हे सगळं आपण रब करू. आता पहा, खरेदी किंमत बरोबर काय येईल? विक्री किंमत वजा जो काय झालेला नफा. 0, 5, 1 आणि 2 ही झाली खरेदी किंमत. आता शेकडा नफा बरोबर झालेला नफा किती? 430 भागिले 2150 गुणुले 100. शून्यला शून्य गेले. आता इथं 3 आहे, इथं 5 आहे, म्हणजे 3ला कितीने गुणल्यानंतर 5 येतं? 5नेच. आपण एकदा चेक करू. 43 गुणुले 5 किती येईल? 5 त्रिक 15, हातचाला 1, 4 5 20 आणि 1 21, म्हणजे बरोबर आहे. 21 पंचे 215 आणि 5ने जर भाग दिला तर किती येईल? 20, म्हणजे नफा किती झाला? 20% नफा झाला. नेक्स्ट, एक वस्तू 110 रुपयांना विकल्याने 15 रुपये तोटा झाला, तर शेकडा तोटा किती? आता तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. तोटा किती झाला? 15 बरोबर खरेदी किंमत माहीत नाही, विक्री किंमत किती? 110. हे 110 इकडे गेलं तर काय होईल? खरेदी किंमत बरोबर 110 अधिक 15 म्हणजेच किती झाले? 125. शेकडा तोटा बरोबर झालेला तोटा किती? 15 भागिले 125 गुणुले 100. कितीने भाग जाईल? 5 त्रिक 15 आणि 25 पाचा 125, 25 एके 25, 25 चोक 100 आणि 4 त्रिक 12, म्हणजे किती टक्के तोटा झाला? 12% तोटा झाला. नेक्स्ट, एक वस्तू 4415 रुपयांना विकल्याने शेकडा 25 नफा झाला, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता पहा, 25% काय झाला? नफा झाला. लक्षात घ्या. आता 25% हे मला काय करायचं आहे? अपूर्णांकात करायचं आहे. टक्के साईन काढलं तर भागिले काय होईल? 100. 100ला भाग दिला तर 1/4, म्हणजे 25% हे काय झाले? अपूर्णांकात 1/4 हा काय असतो? नफा, आणि ही असते खरेदी किंमत. आता खरेदी किंमत आणि विक्री किंमत, जर खरेदी किंमत 4 असेल आणि 1 रुपया नफा झाला असेल तर विक्री किंमत किती? 4 अधिक 1 5, बरोबर. आता या विक्री किंमत म्हणजे या 5ची किंमत किती दिली आहे? 4415 रुपये. म्हणजे 1ची किंमत किती येईल? म्हणजे 4415 भागिले 5 किती येईल? 8 पंचे 40 राहिले 4, परत 8 पंचे 40 आणि 5 त्रिक 15, म्हणजे 883. 1ची किंमत 883, तर खरेदी किंमत किती आहे? 4, म्हणजे खरेदी किंमत बरोबर 4 गुणुले 883 बरोबर किती येईल? 4 त्रिक 12, म्हणजे 2 असलेली एकच आहे. किती? 3532, म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती आली? 3532. नेक्स्ट, एक वस्तू
2200 रुपयांना विकल्याने 37.5% नफा झाला तर खरेदी किंमत किती? आता 37.5% बरोबर काय येईल? 37.5 भागिले 100. आता वरचा जर पॉईंट काढला तर खाली काय वाढेल? एक शून्य वाढेल, म्हणजे काय होईल? 375 भागिले 1000. कितीने भाग दिला? 25 त्रिक 25 एक्के 25, राहिले 12, 25 पाचा 1,600 आणि खाली काय राहिलं? 40. परत अजून 5ने भाग दिला, किती आलं? 3/8. म्हणजेच 37.5% हे आपल्याला अपूर्णांकात कसं लिहिता येईल? 3/8. मग आता आपल्याला माहीत आहे हा काय असतो? नफा. आणि ही काय? खरेदी किंमत. मग खरेदी किंमत जर 8 असेल तर विक्री किंमत किती? नफा झाला आहे म्हणजे 8 आणि 3 11. आता 11ची किंमत किती दिली आहे? 2200. 1ची किंमत किती आली? 200. 1ची किंमत 200 तर 8ची खरेदी किंमत किती आहे? 8. 8ची किंमत किती? 1600 रुपये. म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती? 1600 रुपये. नेक्स्ट, एक वस्तू 560 रुपयांना विकल्याने 20% तोटा झाला. 20% म्हणजे किती? 1/5. आता हे जे अपूर्णांकात आपण रूपांतर करतोय ते तुम्ही एकदा व्हिडिओ आपला शेकडेवारीचा आहे त्यामध्ये जाऊन पहा की टक्केवारी आणि त्याचं अपूर्णांकातलं रूपांतर कसं आहे ते. आता 1/5 म्हणजे हे काय आहे? नफा. आणि हा काय आहे? ही काय आहे? खरेदी किंमत. म्हणजे खरेदी किंमत आणि विक्री किंमत. खरेदी किंमत जर 5 असेल तर विक्री किंमत किती झाली? 6. आता 6ची किंमत किती दिली आहे? 560. 1ची किंमत किती येईल? 6,954. सॉरी, तोटा झालाय हा. इथे आपला थोडासा पहा, नफा नाही झाला, आपल्याला इथे तोटा झालाय. म्हणजे हा काय आहे? तोटा. लक्षात घ्या. आता म्हणजे खरेदी किंमत आणि विक्री किंमत. खरेदी किंमत किती आहे? 5. आणि विक्री किंमत किती येईल? 5 वजा 1 4. आता 4ची किंमत किती दिली आहे? 560. म्हणजे 1ची किंमत किती आली? 140. 1ची किंमत 140 तर खरेदी किंमत किती आहे? 5 गुणुले 140 14×5 70. म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती? 700. नेक्स्ट, एक वस्तू 1125 रुपयांना विकल्याने 6.25% तोटा झाला. म्हणजे 6.25 हे आपल्याला कसं लिहिता येईल? 1/16. मग खरेदी किंमत आणि विक्री किंमत. तोटा झाला आहे 16 रुपये विक्री किंमत आहे. तोटा झाला म्हणजे किती? 15. या 15ची किंमत किंवा विक्री किंमत किती दिली आहे? 1125. 1ची किंमत किती येईल? 15×7 105. 15×5 75. 1ची किंमत 75 तर 16ची किंमत किती? 16 गुणुले 75. 16×5 80. 8 आणि 16 112. 112 आणि 8 120. म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती आली? 1200 रुपये. नेक्स्ट, एक वस्तू 1440 रुपयांना विकल्याने जेवढा नफा होतो तेवढाच तोटा जर ती वस्तू 1120 रुपयांना विकल्याने होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती?
आता पहा, आपण दोन पद्धतीने सोडवता येतं हे. एक्स घेऊन पण सोडवता येतं आणि आपण डायरेक्ट सोडवू. आता डायरेक्ट सोडवताना काय करायचं पहा. काय म्हटलंय, जेवढा नफा होतो तेवढाच तोटा होतो. म्हणजे जेवढा नफा होतो तेवढा. समजा आपण जर नफा एक्स मानला तर तोटा पण किती होईल, एक्स होईल. आता काय करायचं, या दोन्हीची बेरीज करायची. एक्स अधिक एक्स किती होईल, 2x. म्हणजे चल समान असतील तर त्यांच्या सहगुणकांची बेरीज होते, किती झाली, 2x. आणि या दोन्हीचा फरक घ्यायचा. 1440 वजा 1120, 0, 2 आणि 3. म्हणजे 2xची किंमत किती आली, 320. एक्सची किंमत किती, 160. म्हणजे यामधून आता नफा झाला तर वजा करायचं किंवा 1120 मध्ये ॲड करा ते. म्हणजे खरेदी किंमत बरोबर काय आली, 1120 अधिक 160. म्हणजे किती आलं, 1280 त्या वस्तूची खरेदी किंमत असेल. नेक्स्ट, एक वस्तू 420 रुपयांना विकल्याने जेवढा नफा होतो त्याच्या तिप्पट एक वस्तू 420 रुपयांना विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या तिप्पट नफा ती वस्तू 500 रुपयांना विकल्याने होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती. आता तोटा किती होतो, तोटा जर आपण एक्स घेतला तर नफा किती होईल, नफा हा या तोट्याच्या किती पट आहे, तिप्पट आहे. आता काय करायचं, या दोघांची बेरीज म्हणजेच किती येईल, 4x बरोबर 500 वजा 420 किती आलं, 80. म्हणजे एक्स बरोबर किती आले, 20. एक्स बरोबर जर 20 असेल तर या 420 मध्ये खरेदी किंमत बरोबर 420 अधिक 20 केला तर किती मिळेल, 440. आता हे 20 अधिक का केलं, कारण तोटा झालाय. जेव्हा तोटा होतो तेव्हा खरेदी किंमत काय करतो, विक्री किंमत अधिक तोटा करतो, म्हणून अधिक केलं. किती झाले, 440. नेक्स्ट, एक वस्तू 504 रुपयांना विकल्याने विक्री किंमतीच्या 1/9 पट नफा होतो, तर वस्तूची खरेदी किंमत किती. आता पहा, नफा किती होतो, नफा हा विक्री किंमतीच्या 1/9 पट होतो. मग नफा आणि विक्री किंमत याचं गुणोत्तर किती आलं, 1/9. नफा किती मिळाला, 1, विक्री किंमत 9, तर खरेदी किंमत किती असेल, 9 वजा 1 किती, 8. पण आता विक्री किंमत दिली आहे ना, म्हणजे 9ची किंमत किती दिली आहे, 504 दिली आहे. मग किती येईल, 1ची किंमत 9 5 45. किती राहिले, 5 आणि 9 संग 54. म्हणजे 1ची किंमत किती मिळाली, 56. 1ची किंमत 56 तर 8ची किती, खरेदी किंमत बरोबर 56 गुणुले 8. 448. म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत किती, 448. आता राहिलेले एक्झाम्पल आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.